नजरा पाहायला मिळेल ज्यावेळेला ही मॅच जो जिंकेल ना, तो अक्षरशः या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. त्या कारणाने दोन्ही संघासाठी फार महत्त्वाची मॅच असणार आहे. एका साईडला टीम आई बालजाई स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे नावे गावाला बिलॉंग करणारा भावेश पास्ते आणि त्याचबरोबर श्री समर्थ कृपा या संघाचा कॅप्टन जो नवघर गावाला बिलॉंग करतो रोशन जाधव आपल्याला इथे पाहायला मिळेल. आघाडीला आलेली प्रारंभिकची जोडी आपण पाहतोय रोशन आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मग प्रज्योत आपण पाहतोय. नक्कीच सामना अटीतटीचा होईल यात काही शंका नाहीये, कारण की रोहित गमरे गोलंदाजी मार्ग आणि फलंदाजीसाठी नवगड गावचा एक सितारा रोशन जाधव या ठिकाणी आहे. नक्कीच चांगला सामना होईल. काय म्हणणं असेल संजय सर तुमचं या सामन्याबद्दल? येस पाहायला गेलात ना तर रोशनने आता हा हंगाम गाजवलाय. अक्षरशः त्याच्या बॅट मधून धावा आपल्याला बरसताना पाहायला मिळाला आणि त्याच्या समोर एक फ्रंट लाईन गोलंदाज रोहित गमरे फास्ट अँड फ्युरियस वेगावरती सॉर होऊन गोलंदाजी करणारा आणि त्याचबरोबर मग आउट स्विंगर असेल इन स्विंगर असेल व्हेरिएशन वाला गोलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालाय. कशा पद्धतीची लढत आपल्याला तीही पाहायचे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होईल. नक्कीच एक चांगले बॅटल असेल रोहित आणि रोशनच्या दरम्यान. पाहूया कोणता रो या ठिकाणी हिट होतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल यावेळेला क्रॉस झाले शफल झाले. बॉलला ऑन साइडला पाठवायचं होतं परंतु त्यावेळेला शॉर्ट करेक्शनला आपल्याला तो खेळाडू पाहायला मिळाला आणि पहिला डॉट बॉल आला. या संपूर्ण हंगामामध्ये पाहायला गेलात ना तर नावे संघाकडून रोहितने चांगली कामगिरी केली. नवघर संघाकडून रोशनने चांगली कामगिरी आहे. LGPL मध्ये कशा पद्धतीची कामगिरी होईल या दोन खेळाडूंच्या माध्यमातून? नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान रोहितची अचूक टप्प्यावरती त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. फलंदाजाला इथे कुठेतरी थांबवून ठेवलंय. नक्कीच चांगला स्पेल आपल्याला या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतो. आपल्या गावासाठी चांगल्या प्रदर्शन देत असतो असा हा रोहित. रोहितचा विचार केलात ना तर हायम ऍक्शनने त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्या कारणाने त्याला बराचसा वेग मिळतो. त्याचबरोबर उसळी सुद्धा जास्त पाहायला मिळते परंतु यावेळेला अधिकतम उसळी मिळाली आणि व्हाईट बॉलचा इशारा आला. संघाची धावसंख्येला आता इथे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. नक्कीच परंतु रोहितच्या बाबतीत मी म्हणेल त्याने अनेक क्रिकेट खेळला परंतु त्याला रायगड प्रीमियर लीग तो खेळला नाही. त्याचे नक्कीच त्याचं ते स्वप्न आहे. नेहमीच तो मला बोलून दाखवत असतो की रायगड प्रीमियर लीग स्पर्धा मला खेळायची आहे परंतु ते स्वप्न नक्कीच साकार होईल. त्यासाठी त्याला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल आपल्या गोलंदाजीवरती. येस मोठा खेळाडू आणि या संपूर्ण दक्षिण रायगड विभागामध्ये तो मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो परंतु रायगड प्रीमियर लीग ही संपूर्ण रायगड जिल्ह्याची महत्वाची स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा खेळण्यासाठी पहा अगदी संपूर्ण विभागामधील सर्व खेळाडूंचं स्वप्न आहे परंतु त्यात एक रोहित गमरे तोही आपल्याला नक्कीच, कारण की रोहित हा आपल्या विभागातील जुना खेळाडू आहे आणि एक अनुभवी खेळाडू आहे परंतु त्याच्या मागून जे खेळाडू आले परशुराम असेल महेंद्र असेल सूरज असेल मस्कर किंवा केतन असेल या क्रिकेटरांनी या ठिकाणी रायगड प्रीमियर लीग खेळली परंतु त्याचं अजून स्वप्न त्या ठिकाणी तसंच राहिलेलं आहे. नक्कीच पुढल्या वर्षी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करेल. एक चांगला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात परंतु या ठिकाणी बॅटची एज आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला डीजे. आपल्याला येताना पाहायला मिळाली ज्यावेळेला प्रज्योत होते. प्रज्योतला तितकासा जो अनएक्सपेक्टेड बाउन्स झाला ना त्या कारणाने त्याला मॅचची लिडिंग एज घेतल्यानंतर आपल्याला शॉर्ट फाईनलच्या दिशेने तो टिपला गेला झेल आणि त्याला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. आता तिसऱ्या क्रमांकावरती अगोदर विचार केलात ना तर आता तन्मय आपल्याला येताना पाहायला मिळतोय. या संघाचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये देखील कमी धावा चेस करायचा होता. तेही करताना कुठेतरी संघ हा डगमळला होता परंतु आता कशा कामगिरी करेल या मॅच मध्ये? नक्कीच तन्मय बद्दल बोलायचं आहे. तन्मय एक उभरता सितारा आहे. मरिया पहेल संघाकडून आपण पाहिलं गेल्या संडेला या ठिकाणी ज्या मॅचेस झाल्या होत्या
कुणबी चषक यामध्ये एक मोठा संघ बलाढ्य संघ समोर होता. करण स्कोळ, राहुल कांबळे सारखा एक स्टार खेळाडू त्या संघात होता, परंतु अक्षरशः त्या गोलंदाजांना त्या ठिकाणी त्यांनी हाणामारी करून चांगली फलंदाजी करून त्या ठिकाणी रडवलं. चांगले 4-5 षटकार त्यांनी लगावले होते मोठ्या संघासमोर खेळताना आणि चांगली फलंदाजी केली होती. नक्कीच चांगला अनुभव त्याला त्याच्या पाठीशी आलेला आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये सुद्धा तो चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. जेव्हा तुम्ही मोठमोठ्या टीम समोर खेळता ना, तेव्हा तुम्ही तुमची कॅपेबिलिटी काय आहे, तुमच्यामध्ये असणारी क्षमता काय आहे, त्याचं प्रात्यक्षिक खऱ्या अर्थाने तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थाने मी संपूर्ण ज्या वेळेला कुणबी चषकाचे आयोजक आहेत त्यांना खूप सारे त्यांचे आभार मानेल की त्यांनी या संपूर्ण ग्रामीण गटासाठी तो प्लॅटफॉर्म इथे उभारला गेला आणि त्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. परंतु या स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा त्याच दर्जाचे संपूर्ण जे 12 संघ या असोसिएशनमध्ये खेळतात त्या संपूर्ण खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचं काम या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने केलेलं आणि ही स्पर्धा भेटीला आली आहे. LCPL 2024 आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिलं की ज्यावेळेस कुणबी चषक या ठिकाणी पार पडत शेवटच्या क्षणाला या ठिकाणी वैभवदादांनी या ठिकाणी एक अनाउन्समेंट केली होती की याच मैदानावरती माणगाव प्रीमियर लीग ग्रामीण ही स्पर्धा या ठिकाणी पार पडेल पुढल्या वर्षी. नक्कीच या आपल्या ग्रामीण गटातील जे खेळाडू आहेत त्यांना चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळण्यासाठी एक चांगला प्रयत्न असेल. आणि नक्कीच मी सांगेल की जर पुढल्या वर्षी या ठिकाणी कुणबी चषक भरवण्यात आला तर नक्कीच शक्यतो आपण या ठिकाणी ग्रामीण संघ 32 या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करू. सर्व ग्रामीण संघांना सूचना असेल की आपण जास्तीत जास्त या ठिकाणी प्रवेश करा, जेणेकरून आपल्याला बाहेरचे संघ या ठिकाणी येणार नाही, येणार नाहीत. येस, आणि आता माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग ही सध्या आपल्याला ही स्पर्धा भेटीला येताना पाहायला मिळेल. पुढच्या वर्षी येणाऱ्या हंगामामध्ये या संपूर्ण ग्रामीण गटातील खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचं काम या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाव बॅक टू द क्रिकेट आपण जाऊया या मैदानाच्या दिशेने. ज्या वेळेला चालू असलेली मॅच मैदानाच्या आत पाहायला मिळते, एका साईडला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे टीम श्री समर्थ ग्रुप आणि त्यांच्या विरुद्धमध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते आई बालजाई स्पोर्ट्स नागाव. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम श्री समर्थ ग्रुप या संघाचे धावा झाले तर म्हणजे 4. षटक क्रमांक दुसऱ्याला इथे आता सुरुवात झाली. संघाचा संघनायक भावेश पास्टे पॉइंट ट्रॅक वरती. नक्कीच आतापर्यंत चांगलं दबाव तंत्र या ठिकाणी वापरलं गेलंय श्री समर्थ कृपा या संघावरती. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून झाली होती. दुसऱ्या षटकांसाठी आलाय तो आता भावेश. खराब चेंडू पंचांना एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी शाहरुख खान बनावं लागते. नक्कीच चांगला गोलंदाज आहे भावेश. आपण पाहिलं होतं की जी माणगाव प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती त्या ज्या संघामध्ये जो चॅम्पियन संघ ठरला होता त्या संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्या ठिकाणी त्याची चांगली मला वाटतं मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली होती असा हा खेळाडू आहे. नक्कीच एक चांगला दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू आहे. दरम्यान पुढील चेंडू इथे सुद्धा टिपला गेला झेल आणि आणखीन एका बॅटरला आता मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा. अद्याप बॅटिंग करत असताना टीम श्री समर्थ कृपा या संघाला विकेटचा पतन. आपण नेहमीच पाहत असतो की आपले हे जे असोसिएशन आहे लोणेरे गोरेगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या मैदानावरती अनेक खेळाडू घडले आहेत आणि अनेक स्पर्धा ते गाजवत आहेत. आपण पाहतो की ज्यावेळेस माणगाव प्रीमियर लीग स्पर्धा होत असते त्यावेळेस शक्यतो जास्तीत जास्त ह्या असोसिएशन मधून खेळाडू त्या ठिकाणी खेळत असतात. आपण पाहतो की नक्की आणि त्यांची कामगिरी सुद्धा चांगली होत असते. आपण पाहिला परशुराम असेल, सूरज म्हसकर असेल आणि यावर्षी जो चमकला तो आमचा हा भावेश, असे हे खेळाडू आणि केतन भोसलेकर सुद्धा असेल, असे खेळाडू नेहमीच या असोसिएशनला लाभले आणि चांगले घडले आणि चांगली परफॉर्मन्स सुद्धा दिली आणि असोसिएशनचं नाव सुद्धा मोठं केलंय. येस, मी सकाळीच उल्लेख केला होता त्या गोष्टीचा. संपूर्ण माणगाव टेनिस क्रिकेट पटलावरती सर्वाधिक चांगले खेळाडू, चांगल्या क्वालिटीचे खेळाडू जर कोणत्या असोसिएशनने दिले असेल ना तर या लोणेरे गोरेगाव असोसिएशनच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले. अगदी मग ग्रामीण गटातून त्यांनी खेळ चालू केला परंतु अगदी खुल्या गटामध्ये सुद्धा ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण माणगाव टेनिस क्रिकेट पटलावरती नव्हेच तर संपूर्ण दक्षिण रायगड विभागामध्ये आपल्याला या संपूर्ण असोसिएशन मधील खेळाडूंचा खेळ आपल्याला चांगला होताना पाहायला मिळाला.
या वेळेला समोरचा बॉल अगदी समोर खेळला डाऊन द ट्रॅक बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर मासिव सिक्सर. पहा यावेळेला अकोट टप्पाचा बॉलच्या वेळेला गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं ना तेव्हा गोलंदाज अगदी अकोट टप्पाची बॉल एक तिकट बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करताना पाहायला मिळतात. मग ते इंटरनॅशनल क्रिकेट असो IPL असो किंवा मग आता टेनिस बॉलचं क्रिकेट असो. याही वेळेला भावेशने तेच केलं. भावेशवरती आक्रमकता केली आणि त्याच्यानंतर मग भावेशने एक तिकट बाउन्सर तिथे आपल्याला मैदानाच्या आत हाताळताना पाहायला मिळाला आणि आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अधिक ती उसळली आणि बराचसा वेग धारण केल्यानंतर डॉट बॉल आलाय. अभिदादा अद्यापपर्यंत 11 धावा झाल्या. समोर रोहित भावेश सारखे फलंदाज आहेत आणि त्याचबरोबर जुगल सुद्धा आहे आणि अद्यापपर्यंत फक्त 11 धावा. काय म्हणाल? नक्कीच अजून सामना संपलेला नाहीये, कारण आपण पहिला जो सामना झाला होता दादू फायटर्स सोबत आणि सी समर्थ ग्रुप याच्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. मला वाटतं 18 धावावरती त्या ठिकाणी रोखलं होतं. चांगल्या गोलंदाजीचं युनिट श्री समर्थ कृपा या संघाकडे आहे. सुजल चांगल्या फॉर्म मध्ये आहे. प्रज्योत असेल, अन्य गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. नक्कीच ही लढत चांगली होईल. एक चांगली दोन्ही टीम मध्ये आपल्याला या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळेल. येस नक्कीच ही मॅच अगदी शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या वेळेला दोन्ही संघामध्ये कॅपेबल खेळाडू आहेत, दोन्ही क्षमतामध्ये तितकीच क्षमता असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या कारणाने ही मॅच ही अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण प्रेडिक्ट करून चालणार नाहीये. अशा पद्धतीने अद्यापपर्यंत खेळ चालू आहे. 2 षटकामध्ये अद्यापपर्यंत धावा बनवली गेली म्हणजे 11. अजूनही 18 धावांचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती फ्रंट लाईन गोलंदाज रोहित कमरे ऑन अ ट्रॅक सज्ज होईल. दरम्यान रोहितचा पहिला चेंडू असेल रोशनसाठी. पहिल्या षटकामध्ये चांगलं जगडून ठेवलं होतं, परंतु आता या तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो रोशन. चांगली गोलंदाजी केली होती या ठिकाणी. खराब कलेक्शन आणि पायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. येस आपण पाहतोय ज्या वेळेला बॉल पायटला जाऊन तो आदळला गेला होता. रोहितचा सुद्धा तिथून आवाज आला होता की कॅच पकड रे. कॅच तिथे ड्रॉप झाली, कॅच तिकडले पकडली गेली नाही आणि आपल्याला दोन्ही बॅटरच्या मध्ये एक सिंगल आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, ज्या वेळेला आता अक्षय आणि त्याचबरोबर आपण पाहतो रोशन. अक्षय होते याही वेळेला प्रॉपर टायमिंग नाही करू शकले आणि बॉल अगदी खेळपट्टीवरतीच आपल्याला थांबताना पाहायला मिळाला. तिथेही आपल्याला या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक क्विक सिंगल आता मैदानाच्या देताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 13 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या अद्यापपर्यंत पाहायला मिळते. जो या हंगामामध्ये संपूर्ण हंगामामध्ये नवघर संघासाठी त्याने चांगली बॅटिंग केली ना, इनफॉर्म बॅटर आहे ना रोशन, तो सुद्धा या इनिंग मध्ये अक्षरशः आतापर्यंत कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. 5 मध्ये त्यांनी अभिनेता फक्त धाव बनवल्या 2. अजून तो इथून आता कमबॅक कशा पद्धतीने करेल? नक्कीच गेम प्लॅनिंग असू शकते, कारण की रोहितचं षटक आहे ते गेल्यानंतर अजून 2 गोलंदाज येणार आहेत, त्यांच्यावरती हल्ला बोल करू शकतो रोशन, कारण की तो एक चांगला खेळाडू आहे आणि नक्की त्याच्याकडे चांगले फटके आहेत. कोणत्याही क्षणी गेम चेंज करण्याची त्याच्यात क्षमता आहे. षटकातील पुढचा बॉल बॅट बदलली आणि याही वेळेला रिझल्ट सुद्धा बदलताना पाहायला मिळाला. एक लांबच लांबवरचा मॅग्निफिकेशन स्ट्रोक बाय रोशन जाधव, सिक्सर. कोणत्याही क्षणी गेम चेंज करण्याची क्षमता ह्या रोशन मध्ये आहे, कारण की आपण पाहिलं यंदाचा हंगाम त्याने गाजवला आहे. आपल्या गावासाठी अनेक बक्षिसं मिळवली आहेत आणि असा हा रोशन या ठिकाणी आता पुन्हा एकदा गेम मध्ये आला. एक षटकार लगावला रोहितच्या गोलंदाजीवरती. नक्कीच मोठी धावसंख्या या ठिकाणी रचण्यामध्ये सफल होऊ शकतो. षटकार आला आणि रोहित वरती सुद्धा आता प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलंय. याही वेळेला टप्पा पडला आणि एक आउट स्विंगर आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळाला. रोहित खेडे देखील पहा लगेच षटकारानंतर लगेच कमबॅक स्वरूपाचा बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळाला. रोहितने देखील आता कमबॅक केलाय.
नक्कीच रोहित म्हणतो की एक तेरी एक तो मेरी. नक्कीच तू जेव्हा षटकार मारतो तो दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट काढला. रोहित सुद्धा एक अनुभव गोलंदाज आहे, चांगला आपला अनुभव या ठिकाणी कस लावतोय. दरम्यान षटकातील पुढील चेंडू असेल, पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू सीमा पार, षटकार. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 विन डायरेक्शन असणाऱ्या बाजूने आता फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळते. बॉलचा खेळ अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झाला आणि मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवा. नक्कीच संजय सर, धावसंख्या या ठिकाणी 25 धावसंख्या पोहोचली. नक्कीच एक 40-50 एक टोटल त्यांच्या माइंड मध्ये असेल, कारण की त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच आपल्याला चांगले गेम पाहायला मिळेल, कारण की त्या ठिकाणी जर भावेश सारखा एखादा फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी आउट झाला तर नक्कीच मोठी संधी निर्माण होऊ शकते श्री समर्थ संघाला. येस, त्याचबरोबर मुरगावचा उभारता सितारा ऋतिक चव्हाण आपल्याला इथे पाहायला मिळते. याही वेळेला रोशन मैदानाच्या खाली पडले, परंतु बॉलला पाठवून दिलं टी बॅकवर्ड स्कोर बाउंड लाईनच्या बाहेर. ग्लोरियस मॅग्निफिकेशन एक्स्ट्राऑर्डिनरी 6 धावांसाठी षटकार. नक्कीच आपल्याला या ठिकाणी संजय सर एक टेनिस क्रिकेटचा जो सितारा आहे, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते, याचा या शॉट मध्ये आपल्याला या ठिकाणी आपले पाहायला मिळाले आपल्याला त्याचा शॉट. अशाच पद्धतीचे शॉट आपल्याला नेहमीच कृष्ण सातपुतेच्या बॅटमधून पाहायला मिळतात संजय सर. येस, अभिदादा यांची देखील बरेच अगदी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने लगेचच त्यांना ती आठवण आली आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते अगदी गाजवलं संपूर्ण इंडियन टेनिस क्रिकेट बॉल. ज्या पद्धतीने ते स्ट्रोक खेळतात, अगदी वयाची 40 वय त्यांनी पार पाडली आणि त्याच्यानंतर देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतं. आणि रोशनने देखील आता त्याची प्रतिमा म्हणजे त्याच पद्धतीची स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालं. अगदी खाली पडले आणि बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलं. टीमची धावसंख्या 3 षटकार करेस आपण पाहतो अभिदादा 31 या धावफलकावरती. नाही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. संजय सर, नक्कीच मी तुम्हाला सांगेल की रोशन बद्दल एक 4-5 वर्षापूर्वी तो त्या मुंबईवरून या ठिकाणी खेळायला आला होता. मी मृणाल सातवीला म्हटलं होतं की हा खेळाडू एक नक्की मोठा खेळाडू होईल, कारण की त्याची जी बॉडी लँग्वेज होती, सुरुवातीला तो क्लोज किपिंग करायचा. त्यांच्या टीममध्ये भरत असेल, प्रमोद करकरे असतील, असे चांगले किपर्स होते, परंतु अतिशय सुरेख किपिंग तो करायचा. आणि त्याची जी बॉडी लँग्वेज होती त्याच्यावरून मी त्यावेळेसच म्हटलं होतं की हा मोठा खेळाडू होईल. आणि नक्कीच त्या दिशेने त्याची पाऊलवाट चालू आहे. येस, संघ सध्याच्या हंगामामध्ये संपूर्ण मानगाव टेनिस क्रिकेट फील्डवरती रोशनचंही देखील अग्रगण्यावरती घेतलं जातं. पहिला बॉल अक्षयचं आक्रमण केलंय, स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. वा काय स्ट्रोक खेळलाय अगेन्स्ट द विंड डायरेक्शन, बॉल सीमा पार. एक क्लासिक स्ट्रोक, सिक्सर. पहा अभिदादा, आपण रोशनची चर्चा करत होतो, परंतु अक्षय स्ट्राईक वरती आले आणि अक्षयची अगेन्स्ट द विंड डायरेक्शन, हवेच्या विरोधामध्ये जाऊन तो षटकार खेचला. नक्कीच अक्षय म्हटलं की खिलाडी का खिलाडी, अक्षय कुमारची आठवण या ठिकाणी आली, कारण की आयत्या वेळेस ज्या वेळेस संधी मिळाली त्या ठिकाणी संधीचं सोनं करताना अक्षय. पहा काय शॉट लगावलाय, काय नजाकत आहे, चेंडू सीमा पार, षटकार कव्हरच्या क्षेत्रामध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अभिदादा यांची कॉमेंट्री ज्या पद्धतीने बहरते ना, त्याच पद्धतीची बॅटिंग आता अक्षयच्या मैदानामध्ये आपल्याला बहरताना पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 43 या आकड्यावरती 43 ऑन स्कोर कार्ड म्हणजे धावसंख्या ही पाहतोय. नक्कीच षटकार, पुढील चेंड, पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू सीमा पार, षटकार. नक्कीच आपण पाहता अक्षयची फलंदाजी. नक्कीच संघमालक सतीश भोसले या ठिकाणी खुश असतील, कारण की मी पाहतोय ना नेहमी सतीश भोसले या खेळाडूला
आपल्या संघामध्ये त्या ठिकाणी ठेवत असतात. आतापर्यंत जेवढे LGPL झालेत, मला वाटतं बहुधा 4ही LGPL मध्ये त्यांच्या संघामध्ये असलेला हा खेळाडू आहे, कारण की त्याच्याच टीममध्ये खेळतो आणि नेहमी त्याच्यावर जास्त विश्वास ठेवत असतो असा हा खेळाडू. येस, विश्वास दाखवले आणि विश्वासावरती आता हे संपूर्ण खेळाडू आता मैदानाच्या आत आपल्याला चांगली कामगिरी करायला पाहायला मिळतोय. 3 बॉल 3 षटकार आलेत. चौथा बॉल, यावेळेला कुठेतरी आता ही धावसंख्या आपल्याला थांबताना पाहायला मिळेल. पहिल्या 3 बॉल वरती षटकारांची हॅट्रिक लगावली होती अक्षय अंधेरे, मान फ्रॉम नावे. पहा, अक्षय अंधेरे यांचा विचार केला तर यांनी सुद्धा मागच्या काही दिवसामध्ये याच मैदानावरती एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा भरवली होती. आमदार चषक, अगदी सक्सेसफुल आयोजक देखील आहेत, चांगले खेळाडू देखील आहेत, चांगली कामगिरी करतायत. चांगले फटके या रोशनच्या बॅटमध्ये असतात, परंतु आपल्याला अजूनपर्यंत एक रिव्हर्सचा फटका जो एक चांगल्या दर्जाचा तो खेळतो तो पाहायला मिळालेला नाही. डाऊन ट्रॅक खेळलेला फटका अगदी समोरच्या दिशेने. बॉल बघता बघता सीमारेषा पलीकडे, अगदी सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक, बॉल सीमा पार. खेळाडूमध्ये क्षमता आहे गेम चेंज करायची. पहा, जो पहिल्या गेअरवर चालला होता डायरेक्ट टॉप 5व्या गेअरवर या ठिकाणी गाडी नेऊन ठेवली आहे. चांगली फलंदाजी आपल्याला या ठिकाणी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि त्याचा चांगला साथ देताना आपल्याला अक्षय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. संजय सर. येस, टेनिस क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता वेळ आपल्या बाजूने का घेऊन आलाय तो म्हणजे रोशन आणि त्याचबरोबर अक्षय. अद्यापर्यंत षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात येईल. टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 55 या आकड्यावरती. 55 ऑन अ स्कोर बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ द 4th ओव्हर. अजूनही अगोदर 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. आता 6 बॉल वरती टीम आई बालजाई स्पोर्ट्स नागाव संघ इथून कमबॅक करेल का ते पाहायचंय. नक्कीच आता मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय वर्सेस अक्षयचा छोटा भाऊ साई. अक्षय वर्सेस साई, कारण की दोन्हीही एका संघामध्ये खेळतात आणि दोन्ही सख्खे भाऊ आहेत. नक्कीच आता या बॅटलमध्ये कोण हवे होतोय हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण की अक्षय सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. एक मोठी धावसंख्या या ठिकाणी, मोठं स्कोर या ठिकाणी नक्कीच रचण्याच्या मार्गावर आहे तो श्री समर्थ कृपा. तिसऱ्या षटकानंतर या ठिकाणी 25 धावसंख्या होती आणि आता या षटकामध्ये तब्बल मला असं वाटतं 21 धावा जास्त आहे. धावसंख्या 55 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. चांगली फलंदाजी आपल्या दोन्ही फलंदाजा मार्फत आपल्याला पाहायला मिळते. संजय सर. येस, 5व्या षटकाला इथे सुरुवात होईल. बाउंड ट्रॅक वरती साई. पहिला बॉल वरती खीच के मारा, बॉलला पाठवून दिले स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. OTT, ओव्हर द टॉप, सिक्सर. संजय सर, आपल्याला ज्या वेळेस रोशनच्या टप्प्यात बॉल येतोय त्यावेळेस नक्कीच तो कार्यक्रम करतोय. पहा, पुन्हा एकदा पुल शॉट या ठिकाणी संधी निर्माण केली आहे, पण चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा षटकार. तेरा चेंडू मध्ये 40 धावांवरती या ठिकाणी नाबाद खेळ खेळतोय. 36 धावांवरती या ठिकाणी नाबाद खेळ खेळतोय रोशन. निर्धाव चेंडू, कमबॅक पद्धतीचा चेंडू. संजय सर, काय बोलाल याबद्दल. येस, पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. त्याच्यानंतर मग हा बॉलचा विचार करत नाही, टप्पा पडला आणि जेवढी उसळी घ्यायची होती ना तेवढी उसळी तितकीशी पाहायला मिळाली नाही आणि त्या कारणाने रोशन आपल्याला कुठेतरी बीट होताना पाहायला मिळते. आता कुठेतरी बऱ्याचशा वेळेनंतर एक डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉल क्रमांक हा 14. सफल झाले. हेलिकॉप्टर लँड होते काही वेळेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
सातपुते याची या ठिकाणी आपल्याला बॅटची या ठिकाणी झलक पाहायला मिळते. पहा बहुतेक त्याचे जे शॉट आहेत ना त्याचे सिमिलर दोघांचे सिमिलर असे वाटत. नक्कीच मी म्हणेल की महाड पट्ट्यामध्ये ज्या प्रकारे आपल्याला राहुलला त्या ठिकाणी कृष्णा ही पदवी दिलेली आहे तसेच आपल्या या भागातील कृष्णाला याला म्हणायला काही हरकत नाहीये. काय वाटतं संजय सर? येस नक्कीच ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय आणि आता कुठेतरी प्रेशर गोलंदाजावरती क्रिएट झालाय. आही बॉल नो प्लस 4 बॉल सीमा पार. या मिळतील धावा 5 चौकार. LJPL झालं होतं त्यावेळी सुद्धा रोशनने आपल्या संघाला त्या ठिकाणी फायनल मध्ये त्या ठिकाणी आपली संघ त्या ठिकाणी पोहोचवलं होतं, परंतु त्या ठिकाणी रनरअप म्हणून समाधान मानावं लागलं होतं. चांगली त्या ठिकाणी कॅप्टनशिप आणि चांगली फलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली होती. दरम्यान या ठिकाणी फिल्डिंग मध्ये काही चेंजेस करताना कॅप्टन किती धावा या उरलेल्या चेंडूवरती? काही बॉल अलॉंग द कार्पेट आपल्याला कार्पेटच्या सहाय्याने आपल्याला ट्रॅव्हल होताना पहा मिळालं. ज्यावेळेला पहा अभिदाचा चौकार येतात ना त्यानंतर मग कुठेतरी सिंगल डबल सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती म्हणजे या डबलच्या सहाय्याने 80 आकड्यावरती 80 रन ऑन अ स्कोर बोर्ड. आपण ही धावसंख्या पाहतोय. षटक क्रमांक 5 वर चालू आहे. अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ आता इथे बाकी आहे. 44 वरती वैयक्तिक धावसंख्येवरती रोशन खेळतोय. या बॉल वरती काय घडणार? सिक्सर होईल का? हो सिक्सर आलाय. अर्धशतक कंप्लीट केलंय. जिस चीज के तुम्ही लग जाती है वही चीज तुम्हारी पहचान बन जाती है. ओळख निर्माण केली आहे. नाव आहे रोशन जाधव. मॅन फ्रॉम नवघर. 50 धावा रोशन बॅट वरती करायची आहे आणि जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात. रोशन साठी अर्धशतकीय खेळ केली आहे आणि षटक क्रमांक 5 वर संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या 86 आकड्यावरती 86 ऑन अ स्कोर बोर्ड. करायचा 27चा पाठलाग. नक्कीच आपण पाहिलं की कशा प्रकारे आपली इनिंग या ठिकाणी त्यांनी बहारली आणि 50 धावांमध्ये त्या ठिकाणी ते टोटल या ठिकाणी आपल्या स्वतःचे वैयक्तिक या LJPL पर्व 4 मधलं हे पहिलं अर्धशतक असेल. गेल्या वर्षी सुद्धा ज्यावेळेस प्रिन्स 11 संघामध्ये तो खेळत होता, कॅप्टनशिप करत होता, त्यावेळेस नक्कीच त्या संघामध्ये अमोल टेंबेची चांगली फलंदाजी झाली होती प्रत्येक सामन्यामध्ये. परंतु सेमीफायनलचा जो सामना होता त्याच्यामध्ये रोशनने चांगली फलंदाजी केली आणि त्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चांगली रन्स करून त्या ठिकाणी 50 धावा केल्या होत्या आणि त्यावेळेस आपल्या संघाला त्या ठिकाणी फायनलमध्ये धडक मारून दिली होती. असा हा रोशन नेहमीच ज्या वेळेस आपल्या संघ दडपणाखाली असतो, रनची गरज असते, त्यावेळेस तो नक्कीच आपली चांगली खेळी, उत्कृष्ट खेळी त्या ठिकाणी खेळत असतो. हा अभिदादा आपण आता नाण्याची एक बाजू पाहिली आहे. नाण्याची दुसरी बाजू अजून आपल्याला पाहायचे. ज्या वेळेला आता आपल्याला आणखीन एक मोठी स्टार कास्ट असलेली फलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळेल. भावेश, रोहित, त्याचबरोबर जुगल. अजूनही सामन्यामध्ये बरंच काहीच बाकी आहे. काय घडणार आहे मॅच मध्ये ज्या वेळेला आता 30 बॉल मध्ये अभिदादा बनवायचे तर म्हणजे 27 धावांचा पाठलाग. दोन्हीही संघ हे टफ संघ आहेत आणि दोन्ही सामना हा अटीतटीचा होईल आणि त्या पद्धतीचीच या ठिकाणी लढत सुरू आहे. कारण की रोहित असेल,
भावेश असेल, चांगला एक्सपिरियन्स आहे रोहितकडे आणि भावेश चांगली खेळी करतोय, सध्या चांगला फॉर्म मध्ये आहे. माणगाव प्रीमियर लीग असेल किंवा अन्य स्पर्धा या ठिकाणी गाव टू गावच्या स्पर्धा झाल्या, त्यामध्ये महेंद्रच्या जोडीला खेळताना त्याने अनेक सामने आपल्या नावे गावासाठी जिंकवून दिलेला असा हा भावेश आहे. नक्कीच यावेळी सुद्धा त्याला सुद्धा रोशन सारखी एक मोठी खेळी खेळावी लागेल, परंतु नक्कीच एक चांगला बॉलिंग अटॅक श्री समर्थ कृपा या संघाकडे आहे. सुजल जो अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगले गोलंदाजी आपले दोन्ही षटक उत्कृष्टरित्या हाताळले होते आणि फक्त त्याने त्या ठिकाणी आपला पंजा खोलला होता, 5 विकेट त्या ठिकाणी घेतले होते. असा हा गोलंदाजी मार्कवर आहे. नक्कीच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्हीही जरी चांगले फलंदाज असतील परंतु चांगले गोलंदाज अटॅक सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि एक चांगली लढत होईल हीच प्रेक्षकांना आवडेल. संजय सर. येस, नक्की ही मॅच सुद्धा कशा पद्धतीने जाईल पुढे आपल्याला तेही पाहायचं. या धवनचा पाठलाग करत असताना दोन्ही बॅटर कशा पद्धतीने बॅटिंग करतील. संजय सर, यानंतर तो सामना होणार आहे PM फोटोग्राफी आणि के सरकार सुपरस्टार. तो सुद्धा बघण्यासारखा होणार आहे, कारण की के सरकार संघाचे जे संघ मालक आहेत निलेश केसरकर, हे के सरकार संघाच्या विरोधात खेळणार आहेत. त्यावेळेस कशी त्यांची मेंटॅलिटी असेल, कसे ते त्या संघाविरुद्ध खेळतील हे बघणं त्या ठिकाणी बघण्यासारखं होणार आहे. नक्की आपण जेव्हा पाहतो निलेशजी केसरकर सातत्याने के सरकार सुपरस्टार संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात, परंतु या स्पर्धेमध्ये आता ते विरुद्ध संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. जाऊया या मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल वरती बॉलला फेकून दिले लांब 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 खूप लांब, सिक्सर. आणि समोरच्या टीमला या ठिकाणी सांगितलंय की हम भी आपसे कम नाहीये आणि चांगली लढत या ठिकाणी होईल आणि नक्की चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. पाहूया या सामन्याचा शेवट कसा होईल. येस, जे प्रेक्षक वर्ग आता या दुपारच्या सत्रामध्ये आलेत ना, त्यांचे पूर्ण पैसे आता वसूल असणार. पैसे तर मुळात नाहीच आहे, फ्री मध्ये आपण हे सामने दाखवले जाते, परंतु जे इथे प्रेक्षक वर्ग आलेले ते देखील आता खूप खुश असतील. त्याचबरोबर जे अगदी घरी बसून 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक वर्ग आनंद घेत असतील तेही खुश असतील. अगदी फुल पैसा वसूल मॅच, धूमधडाका या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक मेगा ब्लास्ट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे, दुसरा मोठा फटका, सेकंड इन अ रो. याही वेळेला बॉल आउट ऑफ द पार्क, सिक्सर. तिला 2 बॉल वरती अभिनेता 2 सिक्सर आलेत. पाठलाग करायचा होता तो म्हणजे 87चा आणि सुरुवात बघा कशा पद्धतीने झाली. नक्कीच आपण मी म्हटलं होतं की गेल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने त्याने 2 षटक हाताळली होती, 5 त्या ठिकाणी विकेट्स मिळवल्या होत्या, परंतु आपण पाहताय की या पहिल्या षटकामध्ये त्याने 2 षटकार खाल्ले आहेत. पाहूया पुढील चेंडू. थर्ड इन अ रो, चेंडू सीमा पार, हँडसम सिक्सर. क्रिकेटमध्ये बरेचसे रेकॉर्ड तिथे मोजले जातात, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा असा खेळ आहे ना, इथे रेकॉर्ड तिथे मोजले जात नाही. ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या मॅच मध्ये काय केलात, मागच्या मॅच मध्ये मॅच मिळाले की नाही मिळाले ते इथे बघितलं जाणार नाहीये. तुम्ही या मॅच मध्ये काय करताय ना, या मॅच मध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताय ना, ते प्रेक्षक वर्ग आता इथे पाहणार आहेत. नक्कीच संजय सर, या ठिकाणी तुमचा पास्ट पाहिला जात नाही. तुम्ही प्रेझेंट मध्ये काय करताय, कशा पद्धतीने आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करताय, फलंदाजाला चकवा देताय, हे महत्वाचं आहे. परंतु गोलंदाज 3 चेंडूवरती 3 षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करेल का? जर कमबॅक केला तर नक्कीच फलंदाजाला रोखण्यामध्ये हे होईल. यस, 3 बॉल वरती 3 षटकार आलेत. बॉल क्रमांक 14 आणि षटकार क्रमांक 14 इथे येईल का? एलिव्हेशन गाठले, डिस्टन्स. याही वेळेला 4th इन अ रो, 4 बॉल 4 सिक्सर. नाव आहे भावेश पास्टे, मॅन फ्रॉम नावे, संघाचं नाव
आई बाळजा डीजे ओमकार यांना एक विनंती असेल, चांगली गाणी या ठिकाणी संगीत झालं पाहिजे. सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे, आपण ज्या पद्धतीने कुणबी चषक गाजवलात त्या पद्धतीने या ठिकाणी एलजीपीची स्पर्धा गाजली पाहिजे. थँक्यू. पहा अभिदादा, मला या गोलंदाजाकडे बघून मुतय्या मुरलीधरांचा एक इंटरव्ह्यू आठवतो, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की तुमच्याकडे बराचसा वेग असून चालत नाही गोलंदाजी करत असताना. वेग तुम्ही किती टाका, मग इतका जर वेग असतो तर मग शॉन्टेड असो आणि आपला नुकताच भारताचा उमरान मलिक असो, तो इंडियाचा नंबर 1 गोलंदाज असता. तसं काहीच नाहीये. अगदी उमरान मलिकला IPL मध्ये देखील जागा मिळाली नाहीये. तुमच्यामध्ये व्हेरिएशन असणं हे फार गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन अद्यापपर्यंत पाहायला मिळत नाहीये. नक्कीच संजय सर, अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आणि चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय का नाही. उत्कृष्ट फिल्डिंग त्या ठिकाणी आणि या 2 धावा. नक्कीच आपण या ठिकाणी वेगाबद्दल म्हणताय. नक्कीच नुसतं वेग असून उपयोग नाही, वेगासोबत व्हेरिएशन असलं पाहिजे. अनेक गोष्टी असल्या पाहिजे. स्लोवर वन आपण टाकला पाहिजे, वेग टाकला पाहिजे, कटर, लेग कटर असेल, ऑफ कटर असेल, अशा पद्धतीचे अनेक या ठिकाणी शस्त्र वापरले गेले पाहिजेत. आपण पाहिलं की याच्या आधी जो मेघरात असेल, अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत होता आणि आता त्याने आपल्या संघासाठी अनेक वर्ल्ड कप या ठिकाणी जिंकून दिला, असा मेघरात होता. अशा पद्धतीची गोलंदाजी झाली पाहिजे संजय सर. येस, पुढचा बॉल एच अँड टेकन. भावेश has been deep. First wicket down. भावेश back to the dugout. Wickets बदल. नक्कीच एक मोठा मासा या ठिकाणी गळाला लागलाय. आई बालजाई स्पोर्ट्सच्या संघामध्ये तंबू परत येतो असं भावेश, कारण की चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. 4 षटकार लगावले होते आणि बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय तो जुगल, चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, परंतु या सामन्यामध्ये एक मोठे टोटल आपल्याला या ठिकाणी चेस करायचे. आता सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल संजय सर. पहा, जसं म्हटलं जातं मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन आहे, तशी टेनिस क्रिकेट बॉलची लाईफ लाईन सिंगल डबल आहे. ज्या वेळेला तुम्ही पहिल्या 4 बॉलवरती 4 षटकार लगवता, त्यानंतर दुहेरी धाव येते, म्हणजे तब्बल 26 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करणं भावेशला जरूर गरजेचं होतं का, तो आता मैदानाच्या बाहेर जाताना ही संपूर्ण प्रश्नचिन्ह आता मनामध्ये आपल्याला इथे घेऊन जाताना पाहायला मिळेल. शेवट असलेला हा कर्ण या संघाचा संघ मालक नेहमीच आपल्या संघामध्ये खेळत असतो सतीश भोसले. हा जो पर्व 2चा हंगाम झाला होता त्यामध्ये हा संघ विजयी ठरला होता. त्यावेळेस परशुराम मांदेर या संघाचा आयकॉन होता. नक्कीच चांगली लढत पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवर प्रज्योत आणि जुगल. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळला गेलाय. झेल सुट्टी आहे. 1 धाव पूर्ण होते, दुसरं धावाचा प्रयत्न आणि दोन्ही धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. नक्कीच यानंतर जो सामना होणार आहे PM फोटोग्राफी वर्सेस के सरकार सुपरस्टार. हा अभिदादा, इथे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला ज्या वेळेला हा नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि ही षटक आहे ना, हे षटक आता फार इम्पॉर्टंट असणार आहे मॅचच्या दृष्टिकोनातून, परंतु त्याच्यानंतर ही आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव संघासाठी देखील महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेला विन डायरेक्शन करणारी फलंदाजीसाठी आता डावकुरा त्याचा बॅटर पण पाहतोय खेळपट्टीवरती, म्हणजे जुगल आता आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि जुगलसाठी नव्याने संधी निर्माण झाली आहे. ही स्पर्धा आहे सुपर हिट आणि पुढचा येणारा बॉल असणार आहे फ्री हिट. आपल्याला इथे आता पाहायला मिळतोय ज्या वेळेला फ्री हिटचा बॉल आता कशा पद्धतीने समाचार घेणार तेही पाहायचंय. वेगानं, फार वेगानं हा बॉल हाताळला गेला होता. पहा, हा बॉल टाकल्यानंतर अभिनेते मला नुकतीच आठवण झाली ज्या वेळेला एक व्हिडिओ व्हायरल झाली होती विश्वजित ठाकूर यांची. त्यांचा वेग जेव्हा चेक केला गेला अगदी महाराष्ट्र ते क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांनी 142 किलोमीटर पर आवर्सने त्यांचा बॉल आपल्याला तिथे पडताना पाहायला मिळाला. नक्कीच संजय सर, आपण पाहतोय की आता चांगलं एक संधी आपल्या या जो टेनिस क्रिकेट आहे या टेनिस क्रिकेट मधील खेळाडूंना या ठिकाणी मिळत आहे. ISPL असेल, त्यानंतर जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे
त्याच्यामध्ये रोहित पवार सातत्याने आपल्या या सर्व खेळाडूंना त्या ठिकाणी संधी देत आहेत. एक चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार करून देत आहेत. या वेळचा हाफ ट्रॅकर पूल केलाय, पूल सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, स्वीटफुल बॉल सीमारेषा पलीकडे. अनेक ठिकाणी स्पर्धेमध्ये खेळत असतो लेदर क्रिकेट आणि नक्कीच तो सुद्धा कमबॅक करण्यामध्ये जाणतो. पुन्हा एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू, पंचाने या ठिकाणी शाहरुख खान बनावं लागतंय. चांगली लढत होतीये, चांगली धावसंख्या उभारली जाते अजूनही जिंकण्यासाठी. हा अभिदादा, पंचांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. या अगदी तडपच्या उन्हामध्ये सकाळच्या सत्रापासून ते पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. मंगेशजी उतेकर सर असतील आणि त्याचबरोबर गोपाल सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण खूप सारं कौतुक करूयात. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये एक आडव्या बॅटने खेळलेला, ओरिझॉन्टल टाईपने खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगली रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आता या स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 59 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 चालू आहे. प्रज्योत बॉन ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. अभिदादा 59 धावा अद्यापर्यंत झाल्यात. आता किती बॉल मध्ये किती धावांची गरज असणार आहे? 7 चेंडू आणि 28 धावा असं एक समीकरण बनलंय. नक्कीच या चेंडूवरती षटकार आला ना तर पुढील षटक ओव्हर मध्ये नक्कीच मजा येईल पाहायला. खराब चेंडू, पुन्हा एकदा पंचाने या ठिकाणी वाईट घोषित करतात आणि दंडित करतायत. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती जर षटकार लगावला गेला तर नक्कीच ही सामना पाहण्यासारखा होईल, कारण की दोन्ही बॅटर अतिशय फॉर्म मध्ये असणारे दोन्ही बॅटर आहेत. येस, 7 बॉल आणि आता 27 ची गरज आहे. महत्वाचा बॉल, गेमला चेंज करणारा हा बॉल राहिला होता आणि तो बॉल कोणाच्या पक्षामध्ये गेलाय तर गोलंदाजी करत असताना श्री समर्थ कृपा या टीमच्या पक्षाबाजूने आपल्याला जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. षटक क्रमांक 14 बघता बघता संपुष्टात आलं. एंड ऑफ दी 4th ओव्हर. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 60. आता येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव संघाला बनवायच्या आहेत 27. नक्कीच एक मोठं आव्हान असेल, परंतु क्रिकेटमध्ये काय सांगता येत नाहीये. आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी 4 चेंडूवर 4 षटकार लगावले होते, परंतु त्यांना त्या ठिकाणी संयम राखता आला नाहीये. त्या ठिकाणी जर का सिंगल डबल घेतली असती तर आता यावेळेस या गोलंदाजांना खेळता आलं असं चांगलं भावेशला. आपल्या खेळाडूंची हीच मोठी चूक आहे की प्रत्येक चेंडू हा षटकार चौकारमध्ये कन्वर्ट करायला बघतात. त्या ठिकाणी सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न नसतो. आपण पाहतोय की ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहत असतो त्यावेळेस आपण पाहतो सचिन तेंडुलकर असेल, विराट कोहली असेल, पहा सिंगल डबल असेल, चौकार असेल, षटकार कमी मारतात, परंतु चौकार असतील, सिंगल डबल चालू असतात. आपण पाहतो की आंद्रे रसेल असेल, किरॉन पोलार्ड असेल, असे जे मोठे खेळाडू आहेत षटकार चौकार लागवतात, परंतु त्यांची खेळी छोटी असते. एक 10 खेळीमधून एखादी खेळी होत असते, परंतु जी कन्सिस्टन्सी असते ही विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर असेल, अशा या खेळाडूंमधून आपल्याला पाहायला मिळत असते. संजय सर, हा अभिदादा, नुकतीच IPL ची मॅच झाली ती म्हणजे मुंबई आणि सनरायझर्स हैदराबाद मध्ये 20 ओव्हर मध्ये 277 धावा बनवल्या गेल्या. आता बरेच प्रेक्षकांना वाटत असेल की नुसतं त्या बॉलवरती षटकार किंवा मग चौकारच बॉल मैदानाच्या बाहेर गेले असतील, तसं काहीच नाही आहे. त्या मॅच मध्ये तुम्ही जाऊन बघा, अगदी बरेच सिंगल सुद्धा आपल्याला त्या मॅच मध्ये पाहायला मिळाले आणि त्याच्या धावावरती जाऊन टीमची धावसंख्या ही 277 इथपर्यंत पोहोचली. म्हणजे सिंगल डबल देखील ही फार महत्वाचं असतं या मॅचच्या दृष्टिकोनातून. लोअर फुल टॉस, या वेळेला बॅटला स्विंग केलं आणि बॉलला फाटून दिलं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एकदम कम षटकार. चार चेंडू आणि 19 धावांची गरज. नक्की काही सामना कोणत्याही बाजूला जाऊ शकतो, कारण की चांगली बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जयच्या बॅटमधून. खराब चेंडू, पंच या ठिकाणी दंडित करतायत. वाईट चेंडू, 4 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. संजय सर, काय तुम्हाला वाटतं कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ सुरू आहे? अभी दादा, सपने उनके ही सच होते जिनके सपनों में जान होती है. हौसलों से
पंखों में कुछ नहीं होता, असली उडान तो हौसलों में होती है. हौसले बुलंद करावे लागतील या खेळाडूला. आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये एक डॉट बॉल आता मैदानामध्ये आलाय. 3 बॉल मध्ये 3 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. करेल का हा फलंदाज? नक्कीच करू शकतो, परंतु रोशन सुद्धा एक चालाक गोलंदाज आहे. कशा प्रकारे फलंदाजाला रोखायचे त्याच्या माइंड मध्ये नक्कीच असतो, कारण की गोलंदाजी नेहमी करत नाही, परंतु कधीतरी करतो, परंतु चांगली गोलंदाजी करतो. आणि झेल बाद, सुरेख झेल त्या ठिकाणी तन्मयच्या माध्यमातून आणि एक मोठा फटका, मोठा झटका. या मॅच मध्ये ती विकेट आली म्हणजे मॅचची पूर्ण हवा काढून टाकणारी ती विकेट होती. 3 बॉल 18ची गरज होती तेव्हा विकेट आला. आता 2 बॉल 18ची गरज असताना हा षटकार आलाय, परंतु तो षटकार आता तितकासा पुरेसा असणार आहे का तेही पाहायचं. आता 1 बॉल आणि जिंकण्यासाठी तील 13 धावा सुद्धा सहजरित्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत. कोणताही यावेळेस काही घडू शकतो संजय सर. येस अभिदादा, मागच्या संगमामधील मॅच एका साईडला अफजल इलोन महाड होता, महाडचा बाबी रोहित देसाई होता. 1 बॉल 13ची गरज होती. गोलंदाजाने केली चूक आणि त्याने पुरेपूर समाचार घेत तो षटकार लगावला होता. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा समीकरण बदललं गेलं. पुन्हा एकदा 1 बॉल 6 वर आली आणि तोही बॉल त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. तसं काहीसं एलजीपीएल मध्ये घडेल का? नक्कीच संजय सर, मी सुद्धा ती मॅच पाहिली होती आणि अजून सुद्धा आपण पाहू शकता जो बाबीचा जो इंस्टाग्रामचा पेज आहे त्याच्यावरती 1-13 असं लिहिलेलं आहे, कारण की त्यांनी 1 चेंडू मध्ये सहजरित्या त्या 13 धावा पार केल्या होत्या. याही वेळेला एक स्लॉप फ्लिप करायचं होतं, टायमिंग प्रॉपर नाहीये अक्षय. तर त्यांनी अशा पद्धतीने टीम श्री समर्थ ग्रुप LGPL 2024 मध्ये क्वालिफाय होताना पाहा गेलात ना, तर आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव या संघाला सुद्धा आता एक संधी इथे अजूनही बाकी असणार आहे. नक्कीच श्री समर्थ कृपा संघ या ठिकाणी क्वालिफाय होतोय.